भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून आरपीआयला 15 ते 16 जागा मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे। कमळ चिन्हावरती निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं देखील आठवलेंनी म्हटलंय। महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेला बोलावलं नसल्यानं आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आठवलेंची समजूत काढण्यासाठी दरेकरांनी त्यांची भेट घेतली। शिवसेना आणि भाजप मिळून आठवलेंचा योग्य तो सन्मान करेल असं आश्वासन दरेकरांनी दिलंय। आठवले साहेब आणि महायुती एक कुटुंब आहे आणि आठवले साहेब यांचा सन्मान निश्चितच आरपीआयचा महायुती करेल। माननीय मुख्यमंत्र्यांचंही विशेष लक्ष आरपीआयच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे आणि सन्मानपूर्वक त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचा आमचा प्रयत्न राहील। नाही, समजूत काढण्यासाठी नाही, प्रवीण दरेकर हे तसे आमचे पालक मित्र आहे। कारण देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगितलं होतं की प्रवीण दरेकर हे आपले मित्र आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी ते सोडवण्यासाठी आपल्यासोबत ते असतील। तर भाऊ आमची समजूत काढण्यासाठी म्हणजे त्यांनी जागा ते देण्यासाठी आलं पाहिजे। त्यांनी समजूत काढण्यासाठी येण्याचा प्रश्न नाही आहे। आरपीआयला अजिबात जागा न दिल्या तर समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवणं अशक्य होईल। त्यामुळं काही जागा आम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि आमची कमळ चिन्हावर लढण्याची तयारी आहे, पण आम्हाला आरपीआयमध्ये त्या जागा त्या दिल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे। ठाणे महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे सेनेमध्ये 3 ते 4 जागांचा तिढा अजूनही कायम आहे। त्यामुळे दोन्ही पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। नौपाडा प्रभागातील शिवसैनिकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। या प्रभागामध्ये 4ही नगरसेवक हे भाजपचे असल्यामुळे युतीमध्ये मित्रपक्षांना समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी इथले इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी करत आहेत। जे काय मार्ग काढतील ते प्रामाणिकपणे तो मार्ग काढतील अशी आमची भावना आहे, अपेक्षा आहे आणि स्वामींकडे प्रार्थना करतो की युती झाली आहे तर या युतीमध्ये आम्ही सुद्धा मित्रपक्ष आहोत, त्यांना सुद्धा खूप चांगला वाटा जो काय असेल तो त्यांच्या पद्धतीने द्यावा। तरच मला असं वाटतं पुढच्या काही वर्षात सुद्धा इथे काम करण्यासाठी कार्यकर्ता जगेल। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप युती होणार नसल्याचं जवळपास निश्चित झालंय। भाजप युती करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे प्रताप सरनाईकांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय। 24 तासांमध्ये युतीची बोलणी करा, अन्यथा आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशारा हा सरनाईकांनी भाजपला दिलाय। शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी युतीबाबत 24 तासांचं अल्टिमेटम दिल्यानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। भाजप कोणालाही अल्टिमेटम देण्याच्या भूमिकेमध्ये नसून सन्मानपूर्वक चर्चा करण्यावरती आमचा भर असल्याचं मेहता यांनी स्पष्ट केलंय। अल्टिमेटम देण्याची परिस्थिती आमच्यावर नाही, द्यायचंच असेल तर आम्ही देऊ, मात्र अल्टिमेटमची भाषा वापरणार नाही असं ते म्हणाले। अल्टिमेटम देण्याच्या परिस्थितीत ते नाही आहे। अल्टिमेटम कोणी देत असेल तर तो आम्ही देणार, पण आम्ही या अल्टिमेटमची भाषा वापरणार नाही। त्यांनी सन्मानपूर्वक निवेदन केलेलं आहे, आम्ही सन्मानपूर्वक त्याचे विचार करतो आहे आणि आम्ही त्यांना आमचा प्रस्ताव दिला, पण त्यांनी त्यांचा प्रस्ताव आम्हाला दिलं नव्हतं, सांगितलं थाना पॅटर्न। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती झाली आहे, मात्र युतीमध्ये लढण्याची कार्यकर्त्यांची तयारी नसल्याचं समजतंय। मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण युतीमध्ये लढण्यात ठाम आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। निष्ठावंतांना डावलून आमच्या तोंडाला पानं पुसल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करतो की याचा विचार महायुती केल्यामुळे आमचे सगळ्यांचे पत्ते कट केले, पॅनल त्यांना देऊन टाकले। हा अतिशय आमच्यावर अन्याय केलेला आहे, खूप अन्याय केलेला आहे। सर्व कार्यकर्ते आमचे कालपासून आमच्याकडे असंख्य लोक येऊन आमच्याकडे रडतायत, भावना व्यक्त करतात, कोणातून शब्द निघत नाही तोंडातून। हा आमच्यावर झालेला अतिशय मोठा अन्याय आहे। हे कार्य करत असताना ज्यावेळेस प्रत्यक्ष आमची वेळ आली त्यावेळेस युती करून आमच्या तोंडाला पानं पुसण्यात आली। आज मला दुःख होतं की आज निष्ठावंत आणि एक कार्यक्षम अशा कार्यकर्त्यांवरती जो काय अन्याय होतोय त्यासाठी मी निश्चितच आज नाराज आहे। परंतु माझ्या पक्षश्रेष्ठींनी या गोष्टीची दखल घेऊन पुढे सेनेच्या बाबतीत सावध राहून आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो मी सावध राहूनच आपण आपली कामं करावी।
भिवंडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चर्चा सुरू असली तरी स्थानिक पातळीवरती जागा वाटपावरून तीव्र मतभेद आहेत। वॉर्ड क्रमांक 6 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली, तर या वॉर्डमधील 2 जागा भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये घराणेशाहीवरून वाद उफाळून आलाय। वाशी आणि सानपाडामध्ये एकाच घरामध्ये 4 ते 5 जणांना उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि संघ परिवारातील सक्रिय सदस्यांनी याला विरोध केला। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दशरथ भगत यांच्या घरामध्ये 4 उमेदवार दिले। माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्या घरामध्ये 4 जणांना उमेदवारी दिल्यास पक्ष विरोधामध्ये बंड करण्याचा इशारा हा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला। तसं लेखी निवेदन देखील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना देण्यात आलं, कारण विधानसभेमध्ये दशरथ भगत यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांचा प्रचार केला होता, त्यामुळे आता भाजपच्याच पदाधिकाऱ्यांकडून विरोध करण्यात येतोय। भारतीय जनता पार्टीचा चोला म्हणतात ना, की जसं अंगावर ओढून घ्यायचं, आम्ही भारतीय जनता पार्टीचे आहोत एवढंच दाखवायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्यक्ष कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा नाही, आपलं एक संस्थान चालवायचं। त्यामुळे यांचं इथे वर्चस्व आहे, या गोष्टीला आता इथला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मान्य करायला तयार नाही। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी सकाळी 10 वाजता भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत धक्का बसलाय। शरद पवार पक्षाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये तिकीट कापलं गेल्यामुळे नाराज धनंजय पिसाळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हा प्रवेश केला। मुंबईत महायुतीत दोस्तीत कुस्ती होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये मोठा धक्का बसलाय। त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये आशिष माने यांनी हा प्रवेश केलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून आशिष माने यांना उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलंय। जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्यानं नितीन देशमुख नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान नितीन देशमुख यांची पत्नी प्रियंका देशमुख मुंबईतील प्रभाग क्रमांक 124 मधून इच्छुक आहेत। त्याबरोबरच विधानसभेच्या प्रवेशद्वारावरती झालेल्या हाणामारी प्रकरणामध्ये देशमुख यांना अटक झाली होती। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मवियासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी पुण्यामध्ये मविया नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच दांडी मारली। विशेष म्हणजे ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोनही केले, मात्र त्यांचे फोन हे नॉट रिचेबल होते। दरम्यान आज रात्रीपर्यंत त्यांनी निर्णय घेतला नाही, तर आमचा प्लॅन बी तयार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी दिली आहे। ज्या वेळेला पक्ष आपल्या बाजूने काम करतं त्यावेळेला पक्षाच्या याद्या तयार असतात। मी आपल्याला पहिल्याही दिवशी सांगितलं 165 जागाची काँग्रेस पक्षाची एकट्याची यादी तयार आहे, 165 जागाची शिवसेनेची तयार आहे, 165ची राष्ट्रवादीची तयार आहे। आम्ही पहिलंच ए प्लॅनचं आणि ए प्रिंट पहिली काढून ठेवली। आता बीमध्ये जर 2 पक्ष आपल्यावर आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर एकत्र लढावं लागलं तर ती यादी कोणती असावी ही 4 दिवसात झाली। नक्कीच मागच्या बैठकीला होते, नंतर गेले, परत आले आणि कालपासून नॉट रिचेबल झाले। फोन लावतोय आम्ही, मीटिंग चालू होती, काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता, म्हणून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले। आम्ही दोघंही एकत्र होतो, पण नंतर ते फोन बंद झाला, तब्येत ठीक नाही म्हणून गेले। ते अजूनपर्यंत काय त्यांचा फोन लागत नाही आहे। विचारायचं कोणाला हा प्रश्न पडला आहे, सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीची मानसिकता नाही आहे असं आम्ही आणि काँग्रेसने ठरवलं आणि आमची पुढची बोलणी आम्ही या प्रभागाच्या डिव्हायडेशनसाठी सुरू केली।
सोलापुरात महायुतीची समीकरणं बदलली. भाजपसोबत सुरू असलेली चर्चा थांबून शिंदेंची शिवसेना अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत गेली. राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांना प्रत्येकी 51 जागा लढण्याचं ठरवलेलं आहे. दोघांचं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे. आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे. त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत. कोणी लहान मोठा नाही, भाऊ नाही, दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झालं. 111 जागांपैकी 100 जागांचा तिढा हा सुटलेला असून 11 जागांवरती आज निर्णय होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाला 55 ते 60, मनसेला 25, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 15 आणि काँग्रेसला 15 जागा मिळणार आहेत, अशी माहिती ही खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती ही जवळपास मावळलेली आहे. जागा वाटपावरती समन्वय न झाल्यामुळे दोन्ही पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. अर्ज भरायचा मंगळवारचा शेवटचा दिवस असल्यामुळे काही उमेदवार हे उद्यापासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात करणार आहेत. पुण्यात सचिन अहिर आणि सतेज पाटील यांच्यामध्ये बैठक पार पडली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे. आज तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. सोलापूर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटानं महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेना उबाठाकडून 11 उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये 30 जागांवरती लढण्याची तयारी दर्शवलेली आहे. जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी ही यादी जाहीर केली आहे. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली. मात्र अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार फिरदोस पटेल यांनी MIM मध्ये प्रवेश केलाय. खासदार प्रणिती शिंदेंच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या फिरदोस पटेल यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थेट MIM मध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेमध्ये फिरदोस पटेल काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आलेल्या होत्या. काँग्रेसमध्ये आम्ही गेल्या 15 वर्षापासून काम करतो. तुम्ही बघितली परिस्थिती मागच्या लोकसभा विधानसभेमध्ये काय झाले, तर राहणीमान, वागणूक ह्या पद्धतीने देणे. फिरदोस पटेल निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमध्ये राहिले असतात. ज्या दिवशी तुम्हाला काँग्रेस कमिटीमध्ये तिने मुलाखत द्यायसाठी येतो आणि त्यांनाच तुम्ही एकट्याला विचारतो तुम्ही निष्ठावंत आहे का, आणि स्टंट करू नका, तुम्ही काय स्पष्ट बोला तुम्ही. मग इतके दिवस थांबून तुमच्यावर फॉर्म भरण्यासाठी आलेच नसते ना तुम्ही. जर तुम्ही काँग्रेस सोडत असले तर आलेच नसते. पण आमच्या सगळे फॅमिली, आमच्या वार्डाचे सगळे नागरिक ठरवले आहेत की फिरदोस पटेल MIM मध्ये जाणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे काँग्रेसमध्ये थोडंसं माझ्याबद्दल जे वातावरण होतं, जे MIM आणि काँग्रेस मला जे प्रश्न विचारण्यात गेले, मला माझ्या लॉयल्टीवर सारखं विचारण्यात आलं आणि त्यासाठी मी विचार केला की MIM मध्ये जाण्याचा. एकीकडे काँग्रेसच्या उमेदवारांनी MIM मध्ये प्रवेश केलाय, तर दुसरीकडे MIMचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सोलापूर मध्य विधानसभेतून फारुख शाब्दी 2 वेळा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. त्यामुळे MIMला हा एक मोठा धक्का मानला जातोय. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनी उमेदवारांना विनंतीवजा इशारा दिलाय. प्रभाग हा 4 उमेदवारांचा असणार आहे, त्यामुळे सगळेच उमेदवार हे सर्व ठिकाणी पोहोचणार नाहीत. त्यामुळे मतं मागताना संपूर्ण पॅनल म्हणून मतं मागा अशी विनंती सतेज पाटलांनी केली आहे. तर एकच उमेदवार निवडून आला तर बाकी उमेदवारांसाठी सतेज पाटलांनी विनंतीवजा हा इशारा दिलाय. माझी इच्छुकांना विनंती आहे की कोण एक मत तुम्हाला देतो म्हणजे तर घेऊ नका. एका मतानं तुम्ही निवडून येत नाही, तुम्ही पॅनेललाच मत मागितलं पाहिजे. हे माझं 100% तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी असतं, 100%. आणि मी जाहीरपणे तुमच्या इच्छुकांना सांगतो, उद्या जर मला धोका झाला, 3 मधला एक कोणतरी उमेदवार पडला आणि मला लक्षात आलं
की एका उमेदवारानं तिथं जास्त मतं घेतली खरं पॅनेलला घेतली नाही, त्याचा त्या दिवशी निवडून आलेल्या दिवशी राजीनामा असणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. चंद्रपूर महानगरपालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठी नागपुरात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र या बैठकीतही सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांकडून स्वतंत्र याद्या देण्यात आलेल्या असून हा वाद आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गेलाय. फडणवीस यांच्या निर्णयानंतर आजच भाजपच्या उमेदवारांची यादी ही जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर भाजप कार्यालयामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नाराज उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शहराध्यक्षांच्या वतीनं करण्यात आला. मात्र आयारामांमुळे निष्ठावंतांवरती अन्याय कराल का असा सवाल पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता नाशिकमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आता बैठकांच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपावरून अजूनही धुसफूस कायम आहे. एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत युतीची जबाबदारी ही मित्रपक्षांवरती ढकलण्याची स्पर्धा सुरू आहे. दरम्यान ही कोंडी सोडवण्यासाठी आज मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस उरलेले असताना महायुतीचं भिजत घोंगडं हे कायम असून कार्यकर्त्यांचीही मोठी घालमेल सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक बाळासाहेब कर्डक यांच्या पत्नी आणि समता परिषद जिल्हाध्यक्ष कविता कर्डक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसंच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक सतनाम राजपूत यांनी देखील मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये सतलामजी भाई राजपूत, कविताताई कर्डकजी, कविताताई नाईकजी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहामध्ये महायुतीच्या जागा वाटपाबाबत बैठक पार पडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते. महानगरपालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना शासकीय विश्रामगृहामध्ये पक्षीय बैठका घेण्यात आल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याचा दावा करत ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी तक्रार दाखल केली. तशी माहितीही ठाकरे सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. तर दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आपण केवळ रेल्वेनं प्रवास करायचा असल्यानं फ्रेश होण्यासाठी विश्रामगृहामध्ये थांबलो होतो असं स्पष्टीकरण दिलं. मात्र या स्पष्टीकरणावरती संजय सावंत यांनी जोरदार टीका केली. जर शासनकर्ते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं. जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे, मंत्र्यांनी करायला पाहिजे. पण हे जळगाव आहे, आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात. त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस राहिलेले. मात्र महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा हा सुटलेला नाहीये. असं असलं तरी महायुतीत अवघ्या काही जागांवरची चर्चा ही अंतिम टप्प्यात असून लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार असल्याची माहिती ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली. शेवटच्या सणांपर्यंत काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये संभ्रम हा उमेदवारी त्या पक्षाच्या इच्छुकांकडे जी मागणी करतात त्यांच्यापर्यंत तर खाली उमेदवारी करणाऱ्यापर्यंत संभ्रम असतोच. त्यामुळे आता जरी 2 दिवस असले तरी आता हा 30 तारखेचा दिवस हा अंतिम दिवस आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. महायुतीतील सर्वच प्रमुख नेते यावरती भाष्य करणं टाळत आहेत. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावरती भाष्य केलेलं असून उद्यापर्यंत युतीबाबत निर्णय होईल असं त्यांनी म्हटलंय. एकूण जागा वाटप संदर्भात चर्चा सुरू आहे. आज रात्रीपर्यंत निर्णय होईल. त्यांचा अधिकार आहे किती जागा मागायच्या, पण महायुतीमध्ये त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि मग शेवटी चर्चांती निर्णय होईल आणि काही चांगलं व्हावं, चांगलं घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. सगळे उमेदवार कागदपत्र घेऊन तयार आहेत, संभ्रम काही नाही आहे.
अकोल्यात महायुतीत बिघाड झाल्याची चर्चा आहे. भाजप पुरेशा जागा देत नसल्याचा आरोप हा आमदार अमोल मिटकरींनी केलाय. त्यामुळे अकोल्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना देखील वेग आलाय. आमदार अमोल मिटकरींनी सलग दुसऱ्या दिवशी शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरी यांची भेट घेतली आहे. मंत्री इंद्रनील नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीनंतर शक्य झाल्यास आज रात्रीच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीतला मोठा भाऊ आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इतकं म्हणजे हेही त्यांनी अपमानजनक वागणूक देऊ नये जिल्ह्यामध्ये, अशी आमची विनंती होती. 10, 12, 9 जागा ह्या आम्हाला अजिबात मान्य नाहीत. त्याच्यामुळे आम्ही कालपासून प्रयत्न करतो आहोत. इथे माजी आमदार बाजोरिया साहेब असतील, त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संपर्क मंत्री माननीय इंद्रनील नाईक साहेब असतील, माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब, माजी आमदार देशपांडे साहेब, सगळ्यांनी मिळून आम्ही आता संध्याकाळी ठरवलेलं आहे की एकत्र बसायचं आणि जर फॉर्म्युला ते मान्यच करत नसतील तो वेट अँड वॉच, अब आगे आगे देखिए होता है क्या, आमचा प्रयत्न आहे चालू. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ठाकरे सेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीवरती रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. तसंच रत्नागिरीच्या जबाबदारी राऊतांऐवजी भास्कर जाधव यांच्याकडे देण्यात यावी या मागणीसाठी सर्व तालुका प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्याबरोबरच जिल्ह्याचं नेतृत्व हे भास्कर जाधवांकडे न दिल्यास आगामी निवडणुका लढण्याबाबत विचार करावा लागेल असा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी दिलाय. सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी समुदायातील व्यक्तीची हत्या करण्यात आली. अयूब सय्यद असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अयूब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. दरम्यान तृतीयपंथी अयूब सय्यदचे 3 मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत. चोरीच्या उद्देशानं तृतीयपंथी अयूबची हत्या मित्रांनीच केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये उघड झालंय. दरम्यान आरोपीकडून चोरीला गेलेले दागिने देखील पोलिसांनी जप्त केलेत. सोनं खरं आहे की खोटं याचा तपास देखील सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे. 6 तासात उघडकीस आणून तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून हे एक उत्तम उदाहरण आहे. पोलीस स्टेशनच्या चमूंनी पूर्ण घटनास्थळ जे आहे ते सीन ऑफ क्राईमचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी अगदी प्रोफेशनली केलेले आहेत आणि क्राईम ब्रांचच्या टीमनी आरोपीच्या शोधात इतर जिल्ह्यात जाऊन आरोपी ताब्यात घेऊन आणलेला आहे. काल मध्यरात्री विलेपार्ले मिलन सबवेजवळ नाकाबंदी लावून गाड्यांची तपासणी सुरू होती तेव्हा एका कारमध्ये आलेल्या 4 जणांनी निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या व्हिडिओग्राफरवरती हल्ला केला. या घटनेमध्ये व्हिडिओग्राफर हा गंभीर जखमी झालेला होता. या प्रकरणी आता विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या विलेपार्ले पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्माबाबत मोठं विधान केलंय. हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्म समानार्थी आहे आणि तशी देवाची इच्छा असल्याचं भागवत म्हणाले. हैदराबादमधील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचं देखील मोहन भागवत म्हणाले. विश्वगुरू बनणं आमची महत्वाकांक्षा नाही तर ती जगाची गरज असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केलाय. जब योगी अरविंद ने 100 साल पहले ये घोषित कर दिया कि सनातन धर्म का उत्थान हो, ये भगवान की इच्छा है और सनातन धर्म के उत्थान के लिए ही हिंदू राष्ट्र का उत्थान होता है. भारत अथवा हिंदू राष्ट्र और सनातन धर्म हिंदू धर्म समानार्थी है. हम देख रहे हैं कि संघ का प्रयास भारत में और हिंदू स्वयंसेवक संघों का प्रयास अपने अपने देश में यही है, संपूर्ण हिंदू समाज को संगठित करना. विश्व को जिस धर्म की आवश्यकता है उस धर्म का आचरण व्यक्ति के नाते हम कर रहे और ऐसा कर रहे कि समाज के नाते हिंदू समाज भी उस देश में उस आचरण का आदर्श रख रहा है. ये बात हमको लेकर जानी है, इसको स्थापित करना है क्योंकि विश्व को इसकी आवश्यकता है.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ल्ड रामायण कॉन्फरन्सच्या निमित्तानं प्रभू श्रीराम यांच्या जीवनावरती आधारित चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. महिला आघाडीतील डॉक्टर रूपलेखा चौहान आणि अनुश्री विष्णोई यांनी हे चित्र साकारलेली आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रदर्शनाची पाहणी करत कलाकारांचं कौतुकही केलं. येत्या 2, 3 आणि 4 जानेवारीला जबलपूर इथं वर्ल्ड रामायण कॉन्फरन्सचं आयोजन हे करण्यात आलंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोरोना काळातील कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. दादर येथील सेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबई मॉडेल या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री असताना कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या जनसेवेची सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाराला झालेल्या मारहाण प्रकरणावरती जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठीचा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो. भाषेच्या नावावरती जर मारवाडी किंवा अमराठी बांधवाला हात लावला तर ते सहन केलं जाणार नाही असं परखड मत हे निलेशचंद्र महाराज यांनी व्यक्त केलं आहे. त्याबरोबरच अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला आहे. और ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आम्ही सन्मान सर्वांचा करतो आणि जेवढा सन्मान आणि मी पुरा मारवाड्यांना सांगतो तुम्ही प्रत्येक पाट्या आपल्या मराठीमध्ये लावा. और जे लोक म्हणतात आणि प्रत्येक आपल्या दुकानामध्ये तुम्ही जैन असेल तर जय जिनेंद्र आणि तुम्ही जय महाराष्ट्र लावा. तुम्ही मारवाडी असाल तर जय श्रीराम लिहा, जय हनुमान, जय तुम्हाला लिहा, पण महाराष्ट्र लिहा आणि महाराष्ट्राचा सन्मान करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.